बघूया पुढची बातमी। पुण्यामधील चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न या सगळ्यावरून उद्योजकांमधली नाराजी ही दिवसेंदिवस वाढतीये। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतर करण्याचा इशारा दिला आणि यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज चाकणचा दौरा केलाय। त्यांनी रस्त्यांची पाहणी केली आणि उद्योजकांसोबत चर्चा केली आहे। तर उद्योजकांना न्याय देणार असं आश्वासन देखील उदय सामंत यांनी दिलं। तर आज उद्योग मंत्री येणार म्हणून प्रशासनाने रात्रीचा दिवस करून काम करायला सुरुवात केली आणि रस्त्यांची डागडुजी केली। त्यामुळे एरवी दिवसा आणि कामाच्या वेळेतही काम न करणारं प्रशासन चक्क रात्रीच्या अंधारामध्ये काम करत होतं। मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे। उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्हाला दूर करायचा आहे। एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्याला आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं। पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहे। एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही। तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत।